आई यात काय आहे? त्या डब्यात इडलीचं पीठ आहे. हे कशामुळे फुगले? हे फुगलं वातावरणात असलेल्या नैसर्गिक सूक्ष्मजीवांमुळे. काय झालं, जेव्हा आपण इडलीचं पीठ तयार केलं तेव्हा त्याच्यात हवेतले सूक्ष्मजीव आणि वाईल्ड ईस्ट मिक्स झालं आणि त्यांची ह्या पिठात वाढ झाली. हे आपण पीठ 8 ते 10 तास आंबवलेलं आहे, म्हणजेच फर्मंटेड केलेलं आहे. आता फर्मंटेशनमुळे काय झालं, ते पीठ फुगलं, त्याच्यात सूक्ष्मजीवांची वाढ झाली. त्यांची वाढ होत असताना CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडला आणि त्याच्यामुळे ह्या पिठात छोटे छोटे एअर बबल्स तयार झाले. मग काय झालं, पीठ हलकं झालं, जाळीदार झालं. ते हलवून बघ आता चमच्यानं, दिसतंय काय जाळी जाळी? आणि त्याच्यात छोटे छोटे एअर बबल्स पण तयार झालेत बघ. हे छोटे छोटे एअर बबल्स कशाचे आहेत, तर कार्बन डायऑक्साईड वायूचे आहेत. कसं फुगलंय पीठ, कसं फुगलंय? आता करूया इडल्या. करूया. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा.